हुपरी शहरामध्ये शिवाजीनगरमध्ये असलेले शिवतीर्थ आणि त्या सभोवताली असणारे खोकीधारक यांच्या बाबतीत एक निवेदन या ठिकाणी काम करणाऱ्या बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी दिलं। बजरंग दलच्या कार्यकर्त्यांची एकच मागणी आहे की या ठिकाणी शिवाजी महाराजांचं जे स्मारक आहे त्याचं सुशोभीकरण व्हावं आणि ते सुशोभीकरण करत असताना त्या ठिकाणी आजूबाजूला जी काही खोकी आहेत ती त्या ठिकाणची काढावीत आणि त्या लोकांचं कुठेही योग्य ठिकाणी पुनर्वसन करावं। बजरंग दलही त्या भागात असणाऱ्या खोकीधारकांच्या बाबतीतच मांडलेला विषय होता, परंतु हुपरी नगरपालिका आणि या ठिकाणी हुपरी नगरपालिकेचे सर्व पदाधिकारी अधिकारी यांनी काय केलं की संपूर्ण हुपरी गावातीलच व्यावसायिकांना या ठिकाणी नोटिसा दिल्या की तुमचं अतिक्रमण आहे आणि ते 8 दिवसात तुम्ही काढून घ्या, नाहीतर आम्ही ते काढून टाकू, अशा पद्धतीने एक नोटीस देऊन सर्व हुपरीतील छोटे छोटे व्यावसायिकांच्या पोटामध्ये भीतीचा गोळा आणला। सर्वांना एक टांगती तलवार त्यांनी नोटिसीच्या माध्यमातून त्या व्यावसायिकांच्यावरती ठेवली आणि एक प्रकारचा अन्याय त्यांनी या ठिकाणी सुरू केलेला आहे। हा खरं वस्तू या छोट्या व्यावसायिकांच्यावरती फार मोठा अन्याय आहे। आज या लोकांची कुटुंब त्या व्यवसायावरती चाललेले आहेत, 2-3 पिढ्या लोक त्या ठिकाणी व्यवसाय आपापला करतायत। या ठिकाणी व्यवसाय करून मिळणारं उत्पन्न देखील त्या लोकांचं फार तुटपुंज आहे। त्या व्यवसायातून ते कसं आपला संसार चालवतात आणि अशा लोकांच्यावरती ही कारवाई नगरपालिकेने करण्याची जी नोटीस लावली ती अत्यंत चुकीची आहे आणि ती तात्काळ रद्द करावी नोटीस आणि ती मागे घ्यावी। यासाठी आम्ही सर्व हुपरीतील सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते या ठिकाणी सर्व पक्षीय शिष्टमंडळ तयार करून आज आम्ही या ठिकाणी या गाळेधारकांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला आहे। जे कोणी हुपरीतील इतर ठिकाणी व्यवसाय करणारे लोक आहेत त्यांना देखील अडचणीत आणण्याचं काम या ठिकाणी नगरपालिका करल्या ही चुकीचं आहे। बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी देखील आपली भूमिका मांडलेली आहे की आमचं फक्त त्या शिवमूर्तीच्या सभोवतालचा विषय आहे, इतर ठिकाणचा विषय नाही आहे, परंतु नगरपालिकेने या ठिकाणी सर्वांना ओढण्याचं काम या ठिकाणी चालू केलं आहे। बजरंग दलचे कार्यकर्ते असतील, त्या ठिकाणी असणारे छोटे व्यावसायिक असतील, यांची एकत्र एक बैठक घेऊन त्यांच्या माध्यमातून काहीतरी तोडगा निघून बजरंग दलची देखील मागणी पूर्ण व्हावी आणि या व्यावसायिकांचं देखील नुकसान होऊ नये। त्यांना जर तिथून विस्थापित केलं तर त्यांचं योग्य ठिकाणी पुनर्वसन व्हावं, अशा पद्धतीची आमची मागणी असणार आहे।